नमस्कार मंडळी. आणि सध्याच्या रणरणत्या उन्हात सुद्धा निसर्गाने आपल्यासाठी काय काय रानमेवा ठेवला आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पहिल्यांदा बघूया आपण या परिसरामध्ये खूप सारी करवंद आहेत, काळी मैना. ह्या करवंदाचा आस्वाद घेत घेत आपण पुढे जाऊ. जसे जसे रानमेवे येतील तसे तसे मी तुम्हाला दाखवत चालेल. चला, थोडं खाऊ दे दाम नेऊन. आणि मित्रांनो, दुसरा रानमेवा म्हणजे हे बघा, चारोळ्या दिसत आहेत का तुम्हाला? हे आहे चारोळ्याचं झाड. पूर्ण चारोळ्या आता पिकल्यात बघा, पूर्ण अशा गुलाबी गुलाबी झाल्यात छानपैकी. ह्याची चव अत्यंत वेगळी, अशी खूप छान चव असते. मला तर जाम आवडली. आणि थांबा जरा, खाऊ दे मला, चारोळ्या खाऊ दे जरा, मग आपण पुढचं बोलू. एकदम एकदम मस्त चव आहे ह्याची, या कधीतरी टाकायला. आणि मित्रांनो, या 2 किलोमीटरच्या परिघामध्ये अजून एक रानमेवा आहे, आणि हा म्हणजे धामण. अजून कलर बदलायचा आहे याचा, परंतु हाही रानमेवा इथे आहे. आता जर आपण खायला गेलं तर थोडंसं तुरट लागेल. आणि मित्रांनो, पुढचा रानमेवा आहे आळू. ह्या झाडाला बघा, किती भरपूर असे आळू लागलेत. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? माहिती नाही, बघा खूप सारे लागलेत, खूप खूप सारे. परंतु अजून ती कच्ची आहेत. ज्यावेळेस ते पिकतील त्यावेळेस आपण याचा नक्कीच आस्वाद घेणार आहोत. विषय आहे की या छोट्याशा व्हिजिटमध्येच निसर्गाने मला भरपूर काही दिलं. मी करवंद चाखली, मी चारोळ्यांची फळं चाखली, त्याच्यानंतर आपण धामण बघितला, आणि आता आपण आळू बघितला. एवढं सगळं एका छोट्याशा व्हिजिट दरम्यान मला निसर्गाने दिलं. प्रश्न उरतो की मी निसर्गाला काय दिलं? वस्तू आम्ही काहीच दिलं नाही. मी या झाडांना कधी बघितलं नाही. मी आत्ता पहिल्यांदा हे झाड बघितलं. बऱ्याच वेळेस मी इकडे आलो, परंतु आत्ता मी याच्याकडे माझं लक्ष केलं. तर कदाचित त्याची अपेक्षा अशीही नसावी निसर्गाची की तुम्ही त्याला काही दिलंच पाहिजे. आपण त्याच्याशी कनेक्ट झालोत, इकडे आलोत, हेच त्याच्यासाठी कदाचित खूप काही असावं. आपण येणं, कनेक्ट होणं, त्याच्या संवर्धनाचा विषय ऑटोमॅटिकली पुढे येईल. पण अगोदर आपण निसर्गाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे.